हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी खास आहे कारण ती पावभाजी रेसिपी आहे. बाजारात किती छान असे थंडीमुळे छान भाज्या आलेल्या आहेत ना, हिरव्यागार आणि चवदार पण. चला तर मग भाज्या बघूयात आपण. फ्लावर, टॅमॅटो, गाजर, वाटाणा, शिमला मिरची घ्यायची. छान भाज्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या शिजवून घ्यायच्या एकजीव अशा. चांगल्या शिजवायच्या 3 शिट्ट्यामध्ये. नंतर भाज्या शिजल्या की ते पाणी काढून घ्यायचं. ते पाणी न टाकता ते व्यवस्थित तसंच ठेवायचं आणि भाज्या छान स्मॅश करून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायच्या. नंतर कढई स्वच्छ घ्यायची, त्यामध्ये बटर घ्यायचं थोडंसं, जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं. नंतर तेल थोडं घ्या त्याच्यामध्ये. बारीक चिरलेले 2-3 कांदे, मी 3 कांदे घेतले, ते बारीक चिरून घ्यायचे. 2 टॅमॅटो चिरून घेतलेत मी. तुम्ही चिरून घ्या किंवा पेस्ट करून घ्या. आणि मी मोठी जरा पेस्ट केले आणि छानपैकी कांदा आणि टॅमॅटो भाजून घ्यायचा ब्राऊन कलर होस तोपर्यंत. आणि तोपर्यंत आपण भाजी स्मॅश करून घेऊयात छानपैकी. मी बघा किती छान स्मॅश केली ती एकजीव. मोठी गेले की ते व्यवस्थित नाही लागत, त्यामुळे बारीकच करून घ्यायची. नंतर मसाले ॲड करायचे ते कांदा आणि टॅमॅटोमध्ये. पावभाजी मसाला, जिरे धणेपूड, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. जसे तुम्हाला तिखट जास्त आवडते कमी, तसं तुम्ही मसाले आणि मीठ घालू शकता. नंतर मसाल्याला तेल सुटोसं पण छान असा मसाला एकजीव व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये, बटरमध्ये. त्याला तेल सुटोसतोपर्यंत छान मसाला भाजला की भाजी पण छान होते. आणि नंतर स्मॅश केलेली भाजी त्यामध्ये ॲड करायची. छान भाजून व्यवस्थित मसाले आणि भाजी एकजीव करायची. आणि आपण भाज्या शिजवलेलं पाणी थोडं ॲड करायचं आणि रबरबीत भाजी तयार करायची. खाण्यासाठी तयार. किती छान येतो कलर पण छान येतो. मस्त खावा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. किती छान दिसते भाजी बघा. हॅपी विंटर.